नमस्कार, मी आज तुम्हाला स्तनपान म्हणजे काय, स्तनपानासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती, येणाऱ्या अडचणी, आई व बाळ याच्या संबंधीची माहिती सांगणार आहे। मैत्रिणींनो, स्तनपान करत असताना ज्या प्रवासातून जावं लागतं त्यातला सर्वात मुख्य प्रवास हा म्हणजे आई म्हणजे मातृत्व म्हणजे काय? मातृत्व हे जगातील सर्वात मोठं सुख आहे आणि हे प्रत्येक मुलीला हवंसं वाटतं। परंतु मातृत्व देत असताना जे आई आहे, ह्या आईला शारीरिक, मानसिक व काही हार्मोनल गोष्टीतून प्रवासातून जावं लागतं। येणाऱ्या अडचणी, त्याच्यावरचे उपाय जे काही ते वापरत असतात, हे वापरताना बऱ्याचशा मनामध्ये दुविधा असतात। पण या दुविधा नेमक्या काय? शंका म्हणजे काय? आता जसं की आपण म्हणतो की आपल्या घरातल्या ज्या मोठ्या असतात, आपली आई असते, आपली आजी असते, या तर शंका आपल्या निरसन करतच असतात। परंतु मग तरीही शंका का? आता शंका म्हणजे काय की आईनी कसं बसावं, कुठे बसावं, जो आपल्या छातीचा भाग आहे, जो आपल्या स्तनाचा भाग आहे, तो त्या बाळाच्या तोंडामध्ये कितपत द्यावा, ते देत असताना ज्यावेळेस बाळ चावतं किंवा बाळ ओढतं, ते होत असणारं जे पेन आहे, त्याच्यामधून जो येणारा दुधाचा स्त्राव आहे तो कसा येतो, ह्या ज्या काही शंका असतात, ह्या शंका आपण निरसन करणार आहोत। आता स्तनपान करताना फायदा काय? पहिली तर गोष्ट, स्तनपान करताना आज तुम्ही पाहताय की बाईच्या छातीमध्ये म्हणजे जे ब्रेस्ट कॅन्सर किंवा ब्रेस्ट लंप किंवा जे दुधाच्या गाठी होणं किंवा गाठ तयार होणं, ह्या काही समस्या आत्ताच्या महिलांना खूप साऱ्या येतात। तर सर्वात प्रथम जे काही महिला आहे हिने स्तनपान करणं जास्त गरजेचं आहे, कारण स्तनपान करत असताना या ज्या गाठी आहेत किंवा जे कॅन्सर, छातीचा जो कर्करोग आहे, तो होण्याचे चान्सेस कमी आहेत। दुसरं म्हणजे की आई ज्यावेळेस स्तनपान करते, तिचं जे मातृत्व आहे, त्या मातृत्वाचा येणारा आनंद हा वेगळाच आहे, जेणेकरून तिचे जे मानसिक आहे, कारण डिलिव्हरीमधून जात असताना जे काही दुःख किंवा जे काही त्रास, जे काही पेन असतात, ते पेन सॉल्व्ह करण्यासाठी किंवा ते पेन कमी करण्याचं हे एक दुसरं माध्यम आहे। तसंच जे काही बाळ आहे, त्या बाळाला नैसर्गिकरित्या जे जंतुनाशक असं जे आईच्या मातृत्वातून तयार होणारं प्रेम, जी आईची जी भावना आहे, ती भावनाचा जो वात्सल्याचा जो उपभोग आहे, तो उपभोग घेण्यासाठी जे बाळ आहे ते बाळाला त्याचा फायदा होतो। तसेच बाळाच्या शरीरामध्ये जे लागणारे जीवनसत्व आहे, आईचं दूध हे पूर्ण जीवनसत्वाने भरलेलं आहे। म्हणजे जसं आपण एका ताटामध्ये भात भाजी हे जीवनसत्व घेतो, त्या दुधामध्ये हे सगळे जीवनसत्व असतात। जसं गाईला चीक येतो, जसं त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात इंग्लिशमध्ये, हे पिवळ्या कलरचे जे दूध आहे याच्यामध्ये पूर्ण जीवनसत्वे असतात। हे ज्यावेळेस जीवनसत्व मुलाला किंवा त्या बाळाला मिळतं, त्यावेळेस त्याचं जे शरीर आहे हे येणाऱ्या आजारांना, जे काही रोग संसर्ग होतो, त्यातून परावृत्त होण्यासाठी किंवा ते प्रमाण कमी करण्यासाठी याचा सर्वात जास्त फायदा होतो। त्यामुळे स्तनपान हे करणं आईसाठी एक वेगळा अनुभव आहे आणि जो अनुभव आईच्यासाठी आणि मुलाच्या आरोग्यासाठी हा खूप खूप फायदेशीर आहे। त्याचप्रमाणे बाळाची जी वाढ आहे, कारण मूल हे शरीरानेच नाही तर जीवनसत्वाच्या आधाराने वाढतं, आहाराच्या आधाराने वाढतं। तर हे जे मिळणारे जीवनसत्व आहेत, जे अन्न आहे, त्या अन्नामुळे त्याची शरीराची, बुद्धीची, शरीरातील अवयवाची पूर्णपणे वाढ होते। आपण पाहतो की ज्या मुलाला पूर्णपणे दूध मिळत नाही, ते मूल सतत आजारी पडतं, त्याच्या शरीरामध्ये सतत काही ना काही होत असतात, सततचे आजार होतात, सर्दी, खोकला, ताप, इन्फेक्शन होत असतं। तर ह्या ज्या गोष्टी आहेत, जोपर्यंत बाळाला पूर्ण दूध मिळत नाही तोपर्यंत त्या कमी होत नाही। म्हणून जर तुम्ही बाळाला पूर्ण दूध दिलं, 6 महिने पूर्ण सकस आहार सारखंच जर तुम्ही त्याला ब्रेस्ट फीडिंग केलं, स्तनपान केलं, तर त्याच्यामधले होणारे आजार हे प्रमाण कमी होतं। आता तुम्ही म्हणताल की माझी आई सांगते, माझी आजी सांगते, माझी सासू सांगते की बाळाला कसं पाजायचं, तर ह्या ताई वेगळं काय सांगणार आहे? तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की जगभरामध्ये जे काही संशोधन होतं, जे काही रिसर्च होतात, ह्या रिसर्चच्या माध्यमातून, संशोधनाच्या माध्यमातून काही पद्धती आहेत, या पद्धती लोकांपुढे मांडल्या जातात। का मांडायच्या? कारण सायंटिफिकली जे शास्त्रज्ञांच्या अनुसार मुलाला किंवा बाळाला पाजण्यासाठी कोणती पद्धत चांगली आहे, ही पद्धत का वापरावी, ही पद्धत कशी वापरावी, ह्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे।
या ज्या पद्धती आहे, या पद्धती, प्रत्येक पद्धतीमागे जो काही सायंटिफिक अप्रोच आहे किंवा जे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, याचे फायदे काय किंवा हे न वापरल्यास तोटे काय, ह्या सगळ्यांचा समावेश मी इथं करणार आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण क्रॉस क्रॅडल ही जी पद्धत आहे, या पद्धतीचा आपण वापर करून बाळाला स्तनपान कसं करावे हे आपण शिकणार आहे. आता ही पद्धत वापरताना काही मुद्दे आहेत, काही एक स्टेप आहेत, टप्पे आहेत. त्या टप्प्यातून आपल्याला जावं लागतं. सर्वात पहिला टप्पा म्हणजे आईची तयारी. आईची तयारी ही फक्त शारीरिकच नाही तर मानसिकतेनेही असली पाहिजे. त्याच्यानंतर बाळाची स्थिती, बाळ कसं पकडायचं, बाळ पकडल्यानंतर जो स्तनाचा भाग आहे तो स्तनाचा भाग कसा पकडायचा, तो बाळाच्या तोंडामध्ये कसा द्यायचा, तोंडामध्ये देत असताना तो कितपत द्यायचा, याच्याबद्दलही माहिती सांगत आहे. आता ज्यावेळेस आपण बाळाला दूध पाजतो त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या चुका होतात, याचाही समावेश करणार आहे. तर हे करत असताना एक लॉन्चिंग नावाची एक पद्धत आहे. आता ही लॉन्चिंग म्हणजे काय हे आपण यामध्ये बघणार आहे. लॉन्चिंग म्हणजे काय की बाळाच्या तोंडामध्ये जो आपण स्तन देतो, जो ब्रेस्टचा भाग देतो, तो बाळाच्या तोंडामध्ये कसा द्यायचा, कितपत द्यायचा आणि कशा पद्धतीने द्यायचा, याची आपण माहिती शिकणार आहोत. सर्वात प्रथम आपण बघणार आहे पहिला टप्पा. आता पहिल्या टप्प्यामध्ये काय बघणं आवश्यक आहे. पहिलं तर स्तनपान करत असताना बाळाला भूक लागली आहे का. आता ही भूक लागली हे कसं काय कळेल बरं. आता जर बाळाला भूक लागली तर पहिली गोष्ट बाळ जेवण मागेल. आता बाळ जेवण मागेल म्हणजे बाळ रडेल. बाळाच्या रडण्याच्या आवाजावरून आपल्याला त्याला किती तीव्र भूक लागलेली आहे हे समजेल. ज्यावेळेस बाळाला भूक लागेल, ज्यावेळेस आई बाळाला घेईल, बाळाला घेतल्यानंतरनं बाळाचं तोंड हे आईच्या छातीकडे म्हणजे स्तनाकडे ओढलं जाईल. बाळ त्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करेल, चाचपडायला लागेल, अशाद्वारे आपण समजू शकतो. त्याचप्रमाणे बाळाचा लाळेचा स्त्राव होईल, बाळ लाळ काढेल, जीभ बाहेर काढेल, चोखण्याचा प्रयत्न करेल, कारण या सगळ्या संकेतामधूनच आईला बाळाला भूक लागली की नाही हे समजू शकते. आता आपण बघणार आहे आईची पूर्वतयारी. आता आईची पूर्वतयारीमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे स्वच्छ हात धुणे. हात का धुवायचे, कारण जेव्हा आई काम करत असते, बाळाला भूक लागते म्हणून ती धावत येते आणि बाळाला पाजते, पण ते पाजत असताना आईचे हात खराब असतात. आता हे खराब हातामुळे काय होतं की ज्यावेळेस बाळाचं तोंड पकडते किंवा स्तन पकडते त्यावेळेसचा जो हाताचा कचरा आहे, जे जंतूंनी भरलेला आहे, तो जंतू सगळे त्या स्तनपाना वाटे बाळाच्या तोंडातून पोटात जाणार आणि बाळ हे विकारांना, विविध आजारांना बळी पडणार. म्हणून पहिलं तर त्यांनी स्वच्छ हात धुवून घ्यावे. आता दुसरं काय, ज्यावेळेस बाळाला आई दूध पाजते, ज्यावेळेस दूध आईच्या बॉडीमधून जात असतं, शरीरामधून जात असतं, तेव्हा तिच्या शरीरातला पाण्याचं प्रमाण हे कमी होतं. आता पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे काय बरं होऊ शकतं. पहिला तर मुद्दा म्हणजे तिच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं, जे तिच्यासाठी घातक असू शकतं, ज्याच्यामुळे चक्कर येणं, उदासीनता होणं, निस्तेज होणं असे प्रकार घडतात. तसंच पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं तिचा उत्साहही कमी होतो. आता हा उत्साह जर तिच्यामधला कमी झाला तर जो काही प्रसन्नता आहे ती प्रसन्नता कमी झाली तर जे काही आईच्या स्तनातून जो काही दुधाचा स्त्राव होणार आहे तो दुधाचा स्त्राव कमी होऊ शकतो आणि जे काही बाळाचं पोट भरणार आहे ते बाळाचं पोट कमी भरू शकतं. हे सगळं होऊ नये म्हणून तिने जे पाणी उकळून ठेवलेलं आहे ते उकळून ठेवलेल्या पाण्याचा 1 ग्लास तिने बाळाला स्तनपान करण्याआधी प्यावं. आईच्या तयारीमध्ये आपण पाहिलं की स्वच्छता, पाण्याचं प्रमाण. आता दुसरं काय असेल बरं, तर त्याच्या पुढे आहे की आईची स्थिती. आईची स्थिती ही सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण आईचं जे पोश्चर आहे किंवा आईचं जे बसण्याची पद्धत आहे ही पद्धत खूप महत्त्वाची आहे. कारण ज्यावेळेस बाळाला दूध पाजतो त्यावेळेस आई जर अवघडल्या स्थितीत असेल तर तिचं दुर्लक्ष होणार, तिचं त्या पाजण्याकडे लक्ष लागणार नाही आणि जितकं तिचं लक्ष कमी जाईल तितकं बाळाला होणारा त्रास, जे काही बाळ ओढतं त्या ओढण्यामध्ये येणारं दुधाचं प्रमाण हे कमी होत जातं. आता आईने कसं बसावं, तर आईने बसताना सगळ्यात प्रथम एक रिकामी खोली पाहिली पाहिजे की जिथं कोणतीही गर्दी, गोंगाट असला नाही पाहिजे. कारण ज्यावेळेस आई बाळाला दूध पाजते आईचं लक्ष हे पूर्ण त्या प्रोसेसमधून किंवा जी काही ते पद्धत आपण अवलंबली आहे त्या अवलंबलेल्या पद्धतीकडे असलं पाहिजे, बाळाकडे असलं पाहिजे. बाळाचे असणारे हावभाव, बाळाची असणारी स्थिती
बाळाचा असणारा श्वसनाचा वेग याच्याकडे जास्त असले पाहिजे. त्यामुळं तिने बसताना एक रिकामी खोली, जी खोली शांत आहे, भरपूर उजेडाने भरलेली आहे, अशा खोलीमध्ये तिने पाजावं. आता पाजत असताना आईने कसं बसावं? पहिलं तर बसताना तिने ताट बसलं पाहिजे. तिची जी मांडी आहे ती मांडी पसरट असली पाहिजे, जेणेकरून बाळाला पकडताना जे मांडीचा जो काही भाग आहे त्या भागाचा सपोर्ट मिळाला पाहिजे, आधार मिळाला पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण बाळाला दूध पाजतो, आईने बाळावरती न झुकता आपण ताट मानेने बसून बाळाला वरती पकडावं, की जेणेकरून स्तन आणि बाळ ह्या दोघांच्यात जो मिलाप आहे तो मिलाप व्यवस्थित झाला पाहिजे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, कारण ज्यावेळेस बाळ आपण पाजायला घेतो, आईचं जे शरीराचा भाग आहे तो पूर्ण झुकलेला असतो. हे झुकल्यामुळं काय होतं की स्तनाचं जे ओझं आहे, कारण आपलं नॉर्मली स्तन जे आहे हे दुधाने भरलेलं नसतं, त्यामुळे ते हलकं असतं. पण ज्यावेळेस बाळंतपणानंतर जे दूधचा स्त्राव होतो त्याच्यामुळे स्तनाचं ओझं वाढलेलं असतं. आणि हे ओझं काय होतं, आपल्या दुर्लक्षपणामुळं बाळाच्या तोंडावरती येतं आणि तोंडावरती आल्यानंतर बाळाच्या नाकावरती येतं. आता नाकावरती आल्यामुळे ते बाळ श्वास घेईल का सांगा बरं? नाही घेणार. तर यासाठी ज्यावेळेस आई बसते, ती बसताना जो काही स्तनाचा भार आहे तो त्या बाळाच्या नाकावरती नाही आला पाहिजे, याच्याकडे आईने जास्त लक्ष दिलं पाहिजे. मग आता काय केलं पाहिजे, तर तिच्या ज्या वस्त्रामधून, मग वस्त्र काय की बाबा तिने घातलेला जो काही ड्रेस असेल किंवा ब्लाऊज असेल, ह्या ब्लाऊजमधून स्तनाचा भाग हा पूर्णपणे काढला पाहिजे. आता हा पूर्ण का काढायचा, ह्याचे न काढल्याचे तोटे काय आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेल. आता ज्यावेळेस आपण स्तन बाहेर घेतो, तो बाळाला पाजतो, हे पाजत असताना त्याच्यावरती कुठलाही दबाव, कुठलंही प्रेशर किंवा कुठलीही अडचण नाही आली पाहिजे. ज्यावेळेस स्तन आपण बाळाच्या तोंडामध्ये देतो ते पूर्णपणे रिकामं झालं पाहिजे. आता रिकामं न झाल्याचे तोटे म्हणजे काय, की जे दूध शिल्लक राहतं, हे दूध जे शिल्लक राहिले याची गाठळी तयार होते आणि ती गाठळी आईसाठी खूप धोकादायक असते. कधीकधी ही गाठळी वाढली तर आईच्या स्तनावरती सूज येते, आईच्या स्तनाचा भाग दुखावला जातो आणि सूज आल्यामुळे काय होतं, जे काही दुधाच्या ज्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्या दाबल्या जातात आणि ज्यावेळेस बाळ दूध ओढतं, ते ओढल्याला दूध बाळाला पूर्णपणे मिळत नाही आणि ते स्तनामध्ये साठून काय होतं, छाती कडक बनते, दगडासारखी बनते. तुम्ही बऱ्याचशा महिलांकडून ऐकलं असेल की आईची छाती ही कडक होते. मग ती कडक का होते, तर कडक ही यामुळेच होते की जो काही ज्या दुधाचा जे काही प्रवास आहे किंवा जे दूध बाळाला मिळलं पाहिजे ते पूर्णपणे मिळत नाही आणि ते स्तनामध्ये साचून राहतं आणि त्याची गाठळी तयार होते. बाळाला ज्यावेळेस दूध पाजतो आपण, त्यावेळेस कधी आपण वातावरणाचा विचार करतो का हो? पण तो विचार केला पाहिजे. का करावा? कारण वातावरणामधील उष्णता आणि बाळाची उष्णता ह्याचा समतोल साधला पाहिजे. आता तुम्ही म्हणताल हे काय नवीन, पण हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस उन्हाळा असतो, वातावरणातली गरमी आणि बाळाला ज्यावेळेस आपण बांधून ठेवतो म्हणजे काय की गुंडाळून ठेवतो, त्याचे जे आंगडं टोपडं असेल किंवा जे ब्लँकेट असेल याच्यामध्ये आपण बाळ बांधून ठेवतो. ह्या सगळ्यांमुळं काय होतं, उष्णतेचं प्रमाण वाढतं आणि या उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळं बाळाला ओढताना किंवा बाळाला दूध पिताना अस्वस्थ होतं आणि बाळ दूध कमी पितं. तर त्याचप्रमाणे ज्यावेळेस थंडीमध्ये बाळाला आपण घेतो, बाळाला घेतल्यानंतर बाळ जर कपड्याविरहित असेल किंवा कमी कपड्यामध्ये असेल तर वातावरणातली थंडी वाजून बाळाचं पिण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि बाळाचं पोट भरत नाही. पण हे सगळं करत असताना आमच्या भाषेमध्ये, एक सायंटिफिक भाषेमध्ये एक पद्धत आहे, ती म्हणजे कांगारू पद्धत. आता कांगारू पद्धतीमध्ये बाळ हे एखाद्या दुपट्यामध्ये असलेलंच योग्य, कारण ज्यावेळेस एखाद्या दुपट्यामध्ये असेल तर तो फक्त त्याचा बाहेरील भाग जो आहे हे तुम्ही बघू शकता, बाहेरील भाग जो कव्हर केलेला असतो. पण बाळाची जी बॉडी आहे ती बॉडी ही पूर्ण उघडी असली पाहिजे, जेणेकरून आईचा स्पर्श, बाळाचा स्पर्श आणि त्यातून निर्माण होण्याची थोडीशी जी ममता आहे, ते ममतेमुळं जे काही स्तनातून येणारं दूध आहे त्याचं प्रमाण वाढतं आणि बाळाला आईच्या पोटाला लागल्यानंतर जे सुरक्षतेची भावना आहे ती भावना वाढते आणि तो जास्तरित्या ते बाळ सक करायला किंवा दूध ओढायला सुरुवात करतं. आता या पद्धतीमुळे तुम्हाला हे तर कळलं असेल की कोणत्या वातावरणामध्ये
कशा प्रकारे कपडे असावेत, आणि हा निर्णय तुम्ही नक्कीच योग्य घेताल असं मी समजू शकते. मैत्रिणींनो, आता आलो आहोत आपण मेन मुद्द्यावरती, जे आपण सुरुवात केलेली आहे. क्रॉस क्रॅडल मेथड म्हणजे काय? आता क्रॉस क्रॅडल मेथडमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण बाळाला पकडतो त्यावेळेस बाळाला पकडताना ज्यावेळेस आपण उजव्या बाजूच्या स्तनाने किंवा उजव्या स्तनाने बाळाला पाजतो त्यावेळेस बाळ हे आपल्या डाव्या हातामध्ये असतं. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण डाव्या स्तनाने बाळाला पाजतो त्यावेळेस बाळ हे उजव्या हातात असतं. एक लक्षात घ्या मैत्रिणींनो, की ज्या बाजूने तुम्ही पाजताय त्याच्या विरुद्ध हाताने बाळाला पकडायचे. आता जर तुम्ही उजव्या स्तनाने जर बाळाला पाजत असाल तर तुमच्या डाव्या हातामध्ये बाळ असलं पाहिजे. जर तुम्ही डाव्या स्तनाने बाळाला पाजत असाल तर उजव्या बाजूला उजव्या हातावरती तुमचं बाळ असलं पाहिजे. आता ज्यावेळेस स्तनपान करत असतो, आईने बाळाला ज्या हातामध्ये पकडले आहेत त्या हाताच्या बगलेत बाळाचे पाय व्यवस्थित पकडायचे. आता हे व्यवस्थित का पकडायचे? कारण ज्यावेळेस बाळ दूध पित असतं, बाळ हालचाल करतं, वळवळ करत असतं, आणि याच्यामुळं काय होतं, बाळ जागेवरून सरकत जातं, खाली पडू शकतं. तर असं होऊ नये म्हणून डोकं जे आहे त्या हातामध्ये व्यवस्थित धरायचं आणि जे काही पाय आहेत ते बगलेमध्ये व्यवस्थित पकडायचे. बाळाला दूध पाजत असताना आईने बाळाला आरामदायी कसं ठेवता येईल याकडे जास्त लक्ष द्यावे. बाळाच्या आरामदायी पोझिशन बरोबरच किंवा स्थितीबरोबरच आईची स्थिती महत्वाची आहे, की ज्यावेळेस आई दूध पाजते त्यावेळेस तिचा स्तनाचा भाग हा जड झालेला असतो, म्हणून आईची पाठण ही सरळ रेषेत असावी, जेणेकरून स्तनाचा भार त्याच्या तोंडावरती नाकावरती येणार नाही आणि बाळाचे नाक दबले जाणार नाही, याच्याकडे जास्त लक्ष द्यावे. आतापर्यंत आपण आईची पूर्वतयारी पाहिली. आता आपण स्तनपानामधील महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. ह्या मुद्द्यामध्ये काय की बाळाला कसं पकडायचं. बाळ हे नाजूक असतं, हालचाल करणारं असतं, तर त्याच्या मानेला कसा सपोर्ट द्यायचा हे आपण बघणार आहे. क्रॉस क्रॅडल मेथडमध्ये जेव्हा आपण बाळाला पकडतो तर आपल्या हाताचा जो भाग आहे तो आपल्या हाताचा अंगठा आणि ही 4 बोटे ही महत्त्वाची असतात. बाळाला पकडताना हाताचा अंगठा हे बाळाच्या कानाच्या पाठीमागच्या हाडावरती आलं पाहिजे. त्याचप्रमाणे राहिलेली जी ही 4 बोटे आहेत ही 4 बोटे दुसऱ्या कानाला सपोर्ट केलेली पाहिजे. याच्यामुळे बाळ आपलं सरळ रेषेमध्ये आलं, म्हणजे बाळाचं डोकं, बाळाचा खांदा, बाळाची पाठ, बाळाचे पाय ह्याला एक आधार मिळाला. या आधारामुळं काय झालं की बाळाचं पोट हे आईच्या छातीशी लागून हलकसं दबलं गेलं आणि जे मातृत्व आहे ते मातृत्व तयार झालं, जेणेकरून बाळाला दूध पिण्यासाठी जास्तीत जास्त आरामदायी स्थिती तयार झाली. मैत्रिणींनो, आता आपण बघणार आहोत बाळाची स्थिती आणि आईच्या स्तनाची स्थिती. जसं मी तुम्हाला म्हटलं की ज्यावेळेस आपण डाव्या बाजूच्या स्तनाला बाळाला पाजत असतो त्यावेळेस बाळ हे आपले उजव्या हातामध्ये पाहिजे. तर तुम्ही हे बघा की माझ्या हातामध्ये आत्ता बाळ उजव्या हातात आहे आणि मी डाव्या बाजूची स्तन पाजत आहे. सो ज्यावेळेस आपण पाजतो बाळाला त्यावेळेस बाळाचा नाकपुड्या हे स्तनाच्या सरळ रेषेमध्ये आल्या पाहिजे, बरोबर. आता हे सरळ रेषेत आल्यामुळं काय होतं की बाळाचा चेहरा हा आईच्या स्तनाकडे वळला जातो, जेणेकरून बाळाचं लक्ष हे स्तनाकडे जाईल आणि अशा पद्धतीने आपल्याला बाळाला पाजायचं आहे. तर आता ह्या स्थितीमध्ये काय होतं, ज्यावेळेस प्रौढ लोक म्हणजे जसे आपण सर्वसामान्य लोक पाणी पितो त्यावेळेस आपण आपली मान ज्या प्रकारे वरती करतो त्या प्रकारे आपल्याला बाळाची मान ही वरती करायची, ज्याच्यामुळे काय होईल की बाळाची हनुवटी जी आहे ती स्तनाला लागेल. इथे तुम्ही बघू शकता, इथे स्तनाला लागेल. नाकपुड्या जे आहेत ते निप्पलच्या सरळ रेषेत येईल आणि बाळाच्या तोंडामध्ये निप्पल जाण्यासाठी मदत होईल. हे करत असताना आपल्याला बाळाचा चेहरा जो आहे तो आपल्या आईकडे नसावा, कारण आईकडे जर चेहरा झाला तर बाळाला दूध पिता येणार नाही. तर त्याचा चेहरा जो आहे तो स्तनाकडे असावा, वरती असावा, जेणेकरून बाळाला निप्पल जे आहे ते व्यवस्थित घेता येईल आणि पिता येईल. याच्या आधी आपण बाळाची स्थिती पाहिली. आता आपण पाहणार आहोत स्तनाची स्थिती. ज्यावेळेस तुम्ही बाळाला पाजायला घेता त्यावेळेस हे बाळ आपल्या अशा पोझिशनमध्ये राहतं, पण हे राहत असताना आपला जो डावा हात आहे तो डावा हाताने आपल्याला आपल्या स्तनाला म्हणजे आईला स्तनाला सपोर्ट द्यायचा आहे, आधार द्यायचा आहे. हा आधार देत असताना जसं की घड्याळ असतं बघा, घड्याळामध्ये काय असतात, काटे असतात. त्या काट्यांमध्ये जो सेंटर किंवा जो मध्यबिंदू असतो
तो आहे निप्पल. आणि या निप्पलमध्ये जसं की अंगठा माझा तुम्ही पाहिला तो एका बाजूला आणि बोटं जी आहे ती एका बाजूला, या दोन्ही बोटांमध्ये किंवा दोन्ही अंगठा आणि बोटांमध्ये हे 3 बोटांचं अंतर आहे, जेणेमुळे काय झालं की मातेला तिचे स्तनाग्र जो आहे तो पकडायला मदत होते. हे पकडत असताना तो स्तनाग्र थोडासा आपल्याला पुढे प्रेस करायचा आहे, जेणेकरून बाळाच्या तोंडामध्ये ते स्तन जाण्यासाठी मदत होईल. हे करताना तुम्ही पाहू शकता की हा जो यू आकाराचा जो शेप झालेला आहे, या आकारामुळे काय होतं, स्तनाला खालच्या बाजूने सपोर्ट मिळतो, आधार मिळतो आणि बाळाच्या तोंडामध्ये हा स्तन पूर्णपणे जाण्यासाठी मदत होते. हे बघा मी तुम्हाला दाखवते. आता तुम्ही बघू शकता की बाळाचं तोंड आणि निप्पल हे जे माझे यू आकाराचा जो शेप आहे, याने मी स्तनाला आधार दिलेला आहे. स्तनाला आधार दिल्यामुळं स्तनाचा जो भाग आहे तो उंचवलेला आहे आणि बाळाच्या तोंडामध्ये हे स्तन मला देण्यासाठी आरामदायी होत आहे. हे देत असताना बाळाच्या नाकाचं तुम्ही बघू शकता की नाकावरती कोणताही भार नाही आणि बाळाला व्यवस्थितरित्या श्वास घेता येतोय आणि निप्पल पूर्ण तोंडामध्ये गेल्यामुळे बाळाला ते निप्पल पूर्णपणे चोखायला जमत आहे. पण आता मी तुम्हाला या यू आकाराचा फायदा काय आणि न केल्यास तोटा काय हे सांगणार आहे. आपला जो डावा भाग आहे आणि हा डावा हात आहे, या यू आकारामुळे फायदा काय होणार आहे तो मातांनो इकडे नीट लक्ष द्या. हा स्तनाचा जो काळा भाग आहे याला म्हणतात ॲरिओला. ॲरिओला जो भाग आहे हा स्तनाचा भाग ज्यावेळेस बाळाच्या तोंडामध्ये जातो त्यावेळेस बाळाला दूध पिण्यासाठी जास्त मदत होते आणि तो ओढण्यासाठीही जास्त मदत होते. तर मी तुम्हाला दाखवते की हा जो स्तनाचा भाग आहे हा मी माझ्या यू आकाराच्या बोटांनी पकडलेला आहे. बाळाचं तोंड मी निप्पलला लावलेला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या अंगठ्याला बाळाचं वरचा ओठ आहे आणि बोटाकडे बाळाच्या खालचं ओठ आहे आणि हे प्रेस केल्यामुळं, हे दाबल्यामुळं जो निप्पलचा जो एरिया आहे, अरिओलाचा जो एरिया आहे तो बाळाच्या ताळ्यापर्यंत लागलेला आहे, जेणेकरून बाळाला दूध पिण्यासाठी मदत झालेली आहे. आता तुम्ही म्हणताल यू शेपच का, व्ही शेप का नाही, तर हा जो व्ही शेप आहे या व्ही शेप मुळे काय होतं मी तुम्हाला दुसऱ्या बाजूला दाखवते. या व्ही शेप मुळे आपल्याला दाब पडतो आणि जे दूध आहे ते दूध पूर्णपणे येत नाही, बाळाला पिण्यासाठीही ते अवघड जातं. याच्यामुळे काय होतं, निप्पल जे आहे ते इकडे तिकडे सरकले जातं आणि बाळाच्या तोंडातून पटकन बाहेर येतं आणि बाळाला ते पिता येत नाही, बाळाला ते समाधान वाटत नाही आणि बाळाचं पोट भरत नाही. त्याच्यासाठी काय करायचं, हे बघा, हा माझा हात आहे, ही माझी बोट आहे, ही 2 बोटांनी आपल्याला स्तनाच्या खालच्या बाजूला सपोर्ट करायचंय, ज्याच्यामुळे स्तन जे आहे ते वरच्या बाजूला उंचवले जाईल आणि बाळाच्या तोंडामध्ये. या पद्धतीलाच लॉन्चिंग पद्धत असे म्हणतात. मी तुम्हाला दाखवते डमीवरती. ही माझी 2 बोटं आहेत, ही 2 बोटं मी इथं लावली, स्तनाला उंचवटा दिलाय आणि हे माझं यू शेप आहे, जेणेकरून स्तनाचा जो ॲरिओलाचा भाग आणि निप्पलचा भाग जो आहे तो उंचवटा गेलेला आहे आणि तो बाळाच्या तोंडामध्ये जायला जास्त मदत झालेली आहे. तुम्ही पाहू शकता हे नॉर्मल स्थितीपेक्षा थोडं उंचवलं गेलेलं आहे आणि ते पुढे आल्यामुळं बाळाच्या तोंडामध्ये जायला मदत होणार आहे. ज्यावेळेस आपण बाळाला दूध पाजतो आपली बोटं निप्पल जवळ येणार नाही आणि बाळाने निप्पल सोडून आपली बोटं चोखू नये, याचं मात्र महिलांनी जास्त लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून बाळ दुर्लक्षित होऊ नये आणि बाळाचं पोट भरेल. स्तनपान करताना आता दुसरा जो आहे ते म्हणजे बाळाचं तोंड किती ओपन पाहिजे किंवा किती खुल्लं पाहिजे. बाळ ज्यावेळेस दूध पितं किंवा स्तनाला ज्यावेळेस चिटकलेलं असतं त्यावेळेस बाळाचं तोंड हे भरपूर मोठं उघडं पाहिजे, जेणेकरून मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की हा जो ॲरिओलाचा भाग जो आहे, हा काळा निप्पलचा जो भाग आहे, हा बाळाच्या तोंडामध्ये पूर्ण गेला पाहिजे. हे बघा, तुम्ही बघू शकता बाळाची हानुवटी जी आहे ती आईच्या स्तनाला चिटकलेली आहे आणि ॲरिओलाचा आणि निप्पलचा भाग जो आहे तो बाळाच्या पूर्ण तोंडात गेलेला आहे. त्याच्यामुळं वरच्या ओठाला किंवा वरच्या भागाला स्तनाचा वरचा भाग आहे आणि खालच्या ओठाला ॲरिओला पूर्णपणे आतमध्ये गेलेला आहे. हे करत असताना मातेने काय करायचं असतं की जी ओठाची स्थिती आहे ही ओठाची स्थिती अशी नाही झाली पाहिजे, ओठ जे आहे ते दबले नाही पाहिजे, बाळाचा वरचा ओठ आणि खालचा ओठ हा पूर्णपणे उघडला गेला पाहिजे. त्याच्यामुळं बाळाचा मोठा आ तयार होईल
आणि ॲरिओला जो आहे तो पूर्णपणे त्याच्यामध्ये जाण्यासाठी मदत होईल. आईच्या स्तनाची स्थिती, बाळाची स्थिती, तोंडाचा भाग, वरच्या व खालच्या ओठाचा भाग कशा प्रकारे असावा, हे जे काही मुद्दे आहेत हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत, जेणेकरून बाळाला काही त्रास होतोय का, तो आरामदायी आहे का आणि तो दूध पिते का, हे बघण्यासाठी मातेने ज्यावेळेस ती स्तनपान करत असते तिने हे वारंवार चेक केले पाहिजे, पडताळून पाहिले पाहिजे की आपण जे करतोय ते योग्य आहे का नाही. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की बाळ ज्यावेळेस आपण हातामध्ये घेतो, हे हातामध्ये घेऊन मी तुम्हाला लॉन्चिंग पद्धत सांगितली. लॉन्चिंग पद्धत म्हणजे काय की स्तनाला आधार देऊन स्तन जो आहे तो ॲरिओलाचा जो काळा भाग आहे तो बाळाच्या तोंडामध्ये गेला पाहिजे. पण काय होतं, काही महिलांचा स्तनाचा भाग जो असतो तो खूप मोठा असतो, त्याच्यामुळं बाळाच्या हालचालीमध्ये किंवा पकडण्यामध्ये स्तनाचं जे निप्पल आहे ते तोंडातून बाहेर येऊ शकतं. अशा वेळेस काय होतं, बाळ विचलित होतं. मग ते विचलित होऊ नये म्हणून आईने आपल्या कोपऱ्याचा जो भाग आहे या कोपऱ्याच्या हाताने स्तनाला सपोर्ट करायचा आहे आणि बाळाला तिथे लावायचे. तर अशा एक पद्धतीने आपण लॉन्चिंग पद्धत जी आहे ही पद्धत आपण करू शकतो आणि बाळाला दूध पित असताना विस्कळीतपणा येणार नाही, तो व्यवस्थित दूध पिऊ शकेल. तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला लॉन्चिंग पद्धत सांगितली आणि नक्कीच ती तुम्हाला समजली असेल. पण आता स्तनपान करत असताना ज्यावेळेस बाळ पित असतं त्यास एका वेळेस एकाच स्तनाचा भाग हा पूर्णपणे रिकामा करावा. आता ते कसं ओळखावं, तर ज्यावेळेस आपण स्तनपान करत असतो तर स्तनपान झाल्यानंतर स्तनाचा भाग हा दाबून बघायचा. जर तेथून पाण्यासारखा भाग येत असेल तर याचा अर्थ तो स्तन पूर्णपणे रिकामा झालाय, किंवा जर घट्ट दुधाचा भाग येत असेल किंवा घट्ट दूध येत असेल तर याचा अर्थ त्या स्तनामध्ये अजूनही दूध आहे आणि ते दूध पूर्ण संपल्याशिवाय दुसऱ्या भागाला स्तनाला बाळ जोडू नये. आता ज्यावेळेस एका स्तनामधून दूध संपतं आणि दुसऱ्या स्तनाला आपल्याला बाळाला पाजायला जायचंय, ते करत असताना बाळाचा ढेकर काढणं जास्त महत्वाचं आहे. आता ढेकर कसा काढायचा, बाळ जे आहे हे पुढच्या बाजूला झुकवायचे आणि दुसऱ्या हाताने त्याच्या पाठीवरती हळूहळू आपल्याला थोपटायचं आहे, जेणेकरून बाळ दूध पिताना जे काही हवा त्याच्या पोटामध्ये गेली आहे ती हवा ढेकराच्या द्वारे बाहेर येईल आणि बाळाने उलटी जे होते ते उलटीची संभावना कमी होईल. बऱ्याचशा महिलांची तक्रार असते की बाळाला दूध पाजल्यानंतर बाळ उलटी करतं. तर याचा महत्वाचा मुद्दा हाच आहे की तुम्ही काय करता, ज्यावेळेस बाळाला दूध पाजता बाळाचा ढेकर व्यवस्थित काढत नाही, बाळाच्या पोटामध्ये जी गेलेली हवा आहे ती हवा पूर्णपणे काढत नाही आणि ज्याच्यामुळं बाळाला उलटी होण्याचा त्रास होतो. मैत्रिणींनो, स्तनपान करताना काय होतं, बाळ लहान असतो, वेळ जास्त लागतो. मग या वेळामुळे काय होतं, बाळ हे झोपू शकतं. आता हे कसं बघायचं, ज्यावेळेस आपण स्तनपान करतो बाळाला आपण पकडलेलं आहे तर बाळाला पकडल्यानंतर बाळाकडे आईचं लक्ष असतंच आणि आईच्या निदर्शनाखाली जर बाळाने झोपलंय असं आलं तर त्याच्या कानाच्या मागे किंवा त्याच्या पायाला गुदगुल्या करायच्या, जेणेकरून बाळ हा झोपेतून उठेल आणि पिण्यासाठी चालू होईल. आता हे झाल्यानंतर काय होतं मैत्रिणींनो, की बाळाचं पोट भरले किंवा बाळ झोपलंय, आता बाळाला आपल्याला स्तनातून काढायचंय. तर अशा वेळेस काय करायचं की आपल्या हाताची जी क्रंगळी असते त्या क्रंगळीने स्तन आणि बाळाचं तोंड इथे बोट स्वच्छ हाताची क्रंगळी जी आहे ते बाळाच्या तोंडाजवळ घ्यायची आणि हळूहळू तिथे ठेवायची, जेणेकरून काय होईल की बाळाच्या तोंडामधून ॲरिओलाचा भाग निघेल आणि तो क्रंगळीद्वारे तो बाहेर काढण्यासाठी मदत होईल. आता हे तर मी तुम्हाला सांगितलं की बाळाला स्तनापासून दूर कसं करायचं. पण ज्यावेळेस बाळ दूध पितं, बाळाच्या नाकावरती जर स्तनाचा भार असेल किंवा बाळाचं नाक दबलं जात असेल तर अशा वेळेस आपण काय करायचं की बाळाची हनुवटी जी आहे ती हनुवटी स्तनाला टेकवायची, स्तनाला उंचवटा द्यायचा, जेणेकरून स्तन आणि त्याचा वरचा ओठ आणि नाकामध्ये अंतर तयार होईल आणि बाळाला श्वास घेण्यासाठी फायदा होईल. स्तनपान व्यवस्थित कसे होते हे आपल्याला कसं समजेल, तर मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण बाळाला दूध पाजतो त्यावेळेस तुम्ही बाळाचा चेहरा बघू शकता. बाळाचे गाल हे गोल दिसतील, तिथे एकही खड्डा किंवा खडी दिसणार नाही, बाळ दूध पिताना आवाज येणार नाही आणि बाळाच्या जबड्याची हालचाल व त्याचे गिळण्याच्या ज्या हालचाली आहेत हे आपल्याला जाणवतील.
आता जसं मी सांगितलं की बाळ ज्यावेळेस दूध पितं त्याची गालाची अवस्था, त्याच्या चेहऱ्याची अवस्था ह्याच्यावरून तर आपल्याला समजेलच, पण ज्यावेळेस बाळ दूध पितं त्याच्या घशाची हालचाल आपल्याला बघायची आणि घशातून जे दूध पिल्याची जी हालचाल आहे याच्यावरती आपलं लक्ष पाहिजे. जर बाळाच्या घशाची हालचाल होत असेल याचा अर्थ बाळ अजूनही दूध पिते, आणि जर त्याच्या घशाची हालचाल होत नसेल म्हणजे बाळाचं एक तर पोट भरलं असेल किंवा बाळ दूध पिणं थांबवलं असेल. बाळाला कधी आणि किती पाजावं, तर मैत्रिणींनो 24 तासामध्ये बाळाला 10 ते 12 वेळा पाजलं पाहिजे, ज्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी 3 ते 4 वेळा बाळाला पाजलं पाहिजे, जेणेकरून रात्रीची त्याचं पोट भरलं पाहिजे आणि बाळाची झोप ही व्यवस्थित झाली पाहिजे. बाळाच्या वाढीसाठी लागणारा आहार कसा असावा याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बाळाची वाढ ही पहिले 6 महिने ही झपाट्याने होत असते, त्याने एक वेग पकडलेला असतो, म्हणून बाळाला पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त आईचं दूध हे जास्त महत्वाचं आहे. परंतु आईचं दूध देत असताना 6 महिन्यानंतर बाळाला वरचं चारायला सुरुवात केली तरी चालेल, ज्यामध्ये कंजी असेल, खीर असेल, डाळीचं पाणी असेल, तांदळाचं पाणी असेल, हे पण समाविष्ट करावा. आता बाळाला किती दिवस पाजलं पाहिजे, तर बाळाला आपण 2 वर्षापर्यंतही पाजू शकतो, परंतु 2 वर्षापर्यंत आपल्याला फक्त दूधच नाही तो वरचा पूरक आहारही दिला पाहिजे, जेणेकरून बाळाची वाढ, बाळाच्या गरजा, बाळाच्या अन्नाचे जे गरज आहे ते आणि शरीराची वाढ या सगळ्या गोष्टी आपल्या त्यातून भरून निघल्या पाहिजे. पण हे लक्षात ठेवा की हा सगळा जो तुम्ही आहार देणार आहे ते 6 महिन्यानंतरच, तोपर्यंत 6 महिन्यापर्यंत फक्त म्हणजे फक्त आईचंच दूध देणं गरजेचं आहे. आता काय होतं की काही महिला ह्या कामासाठी किंवा इतर गोष्टींसाठी बाहेर जातात, त्यांना बाळाला दूध पाजणं हे शक्य होत नाही. मग अशा वेळेस महिलांनी काय करावं, तर अशा वेळेस महिलांनी स्वतःच्या स्तनामधून दूध काढून ते बाळासाठी ठेवू शकतात. मग आता हे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये सेम पद्धत आपल्याला वापरायची आहे. अंगठा आणि आपली जी बोटं आहेत त्याच्यामध्ये स्तनाचा भाग पकडायचा आहे. हा स्तनाचा भाग पकडताना अंगठा, स्तनग्र आणि बोटे ही एका समान रेषेमध्ये आली पाहिजे. ही समान रेषेमध्ये आल्यानंतरनं आपली जी तर्जनी आणि इतर जी बोटं आहेत ती स्तनाच्या खालच्या बाजूला आपल्याला त्याच्यासाठी आधारसाठी त्याचा वापर होणार आहे. हे करत असताना स्तन एकदा पकडल्यानंतर सोडायचं नाही. ते पकडल्यानंतर त्याला हळूवार स्तन जे आहे ते दाबायचे, जेणेकरून त्याच्यामधलं जे दूध आहे ते दूध आपल्याला बाहेर काढण्यासाठी उपयोगी होईल. जोपर्यंत त्या स्तनामध्ये दूध आहे तोपर्यंत आपल्याला दाबत राहायचं आहे आणि तो स्तनाचा भाग हा पूर्णपणे रिकामा करायचा आहे, जेणेकरून तिथे गाठ होणार नाही किंवा त्या आईला, त्या मातेच्या स्तनाला कोणतीही इजा होणार नाही किंवा दुखापत होणार नाही. या सर्व पद्धतीमागे महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे की ज्यावेळेस आपण स्तनपान करतो किंवा स्तनातून दूध पूर्णपणे काढतो, याच्यामुळे काय होतं की स्तनाचा कर्करोग, स्तनाचे आजार किंवा स्तनाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर हे होण्याची शक्यता कमी होते. तर ही होती क्रॉस क्रॅडल मेथड. आता आपण पाहणार आहोत फुटबॉल मेथड. आता फुटबॉल मेथड ही कोणाला वापरावी, तर ज्या महिलांना जुळी मुलं होतात, ट्विन्स मुलं होतात, त्यांना एकाच वेळी पाजणं हे अवघड जातं. मग याच्यामध्ये जसे आपण फुटबॉल पकडतो त्याच प्रकारे आपल्याला दोन्ही बाळाला दोन्ही हातांमध्ये पकडायचं आहे. या प्रकारे जसं मी हे बाळ पकडलेलं आहे याच प्रकारे आपल्याला दुसऱ्या हातामध्येही बाळ पकडायचं आहे आणि ते आईच्या छातीला लावायचं आहे, स्तनाला लावायचं आहे, जेणेकरून आईला दूध पाजता येईल. आता हे करत असताना आपल्याला हे बघा, मी तुम्हाला दाखवते की एका साईडला एक बाळ आणि दुसऱ्या साईडला दुसरा बाळ, जे आपल्याला दोन्ही स्तनाला दोन्ही बाळं जोडायची आहेत आणि स्तनपान करायचं आहे. हे करत असताना तुम्ही उशीचा आधार घेऊ शकता की जेणेकरून उशीने आपल्याला खालच्या बाजूला सपोर्ट करून थोडासा उंचवटा देता येईल आणि बाळाला व्यवस्थितरित्या पाजता येईल. ही होती फुटबॉल मेथड. पुढची मेथड म्हणजे पाळणा मेथड. या पाळणा मेथडमध्ये किंवा या पाळणा पद्धतीमध्ये काय करायचं, बाळाचं डोकं हे आईच्या कोपऱ्यामध्ये घ्यायचे. हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, कोपरा आणि बाळाचं डोकं हे एका बाजूला म्हणजे व्यवस्थितरित्या झालेलं आहे आणि बाळाला आईच्या स्तनाशी
जोडल्या जायचंय. आता तुम्ही म्हणताल की तुम्ही फक्त पद्धती सांगतात. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, आईची स्थिती, स्तनाची स्थिती, बाळाची स्थिती ही आपल्याला तशीच ठेवायची आहे. फक्त जो डावा आणि उजवा यातला जो फरक होता, जर तुम्ही डाव्या स्तनाशी जर बाळाला पाजत असाल तर डाव्या हातावरच बाळ घ्यायचे आणि स्तनाला जोडायचं आहे. आत्ताच्या पाळणा पद्धतीमध्ये आपण पाहिलं की आईच्या डाव्या बाजूलाच बाळ होतं आणि डाव्या हातावरच बाळ होतं, जेणेकरून डाव्या बाजूच्या स्तनातून जो स्तनपान आहे ते बाळाला व्यवस्थित घेता येण्यासाठी मदत झाली. ही होती पाळणा पद्धत. अशाच प्रकारे खूप साऱ्या विविध प्रकारच्या पद्धती आहेत आणि माता त्या वापरता येते. पण या काही थोड्या पद्धती मी आज तुम्हाला या डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच तो तुम्हाला समजला असेल आणि आवडला असेल अशी मी आशा बाळगते. या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या आशा वर्कर आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की आशा, तुम्ही हा व्हिडिओ पहा, समजून घ्या आणि जेव्हा तुम्ही समाजामध्ये होम विजिटला जाताल, घरोघरी जाताल, त्यावेळेस या महिलांना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करा की कसं चांगल्या पद्धतीने स्तनपान करतील आणि कसं त्यांच्या बालकांच्या व स्वतःच्या आरोग्यामध्ये सुधारणा आणतील. अशा पद्धतीने शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या प्रोफेसर तेजश्री धेंडे मॅडमनी हा व्हिडिओ बनवण्यासाठी मॅडमने आम्हाला भरपूर सपोर्ट केला, त्यांचा व्हॅल्युएबल टाइम दिला. त्याबद्दल मी त्यांचं आय केअर फाउंडेशन तर्फे मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं, हेल्थ गुरु आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.